लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो 2.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी लावून हा तुमचा एकनाथ शिंदे फिरला. एकीकडे विकास कामं केली, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. सगळ्यात कल्याणकारी योजना माझी कुठली आवडती असेल ती माझी लाडकी बहीण योजना. तेव्हाही लोकांनी विरोध केला. आता केवायसी बीवायसी काय प्रॉब्लेम असेल तर बघून घ्या. आणि तेव्हाही लोकांनी विरोध केला, कोर्टात गेले, म्हणाले चुनावी जुमला आहे, हे काय देणार नाहीत. अरे बाबा, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होता, दिलेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री होता, कमिटमेंटला जागणारा मुख्यमंत्री होता. त्यांचे सगळे अडथळे आपण दूर केले आणि लाडकी बहीण योजना सुरू केली. माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये थोडा का फार होईना हातभार लावण्याचं काम आम्ही केलं. मी एका गरीब कुटुंबातून आलोय, शेतकरी कुटुंबातून आलोय. मला गरिबीची जाण आहे, मला गरिबीची कणव आहे. माझ्या आईची तकतक मी पाहिली आहे, आईची काटकसर पाहिली आहे, माझ्या पत्नीची पण काटकसर पाहिली आहे. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनाला थोडाफार आधार का होईना द्यायचा. आणि मग ही लाडकी बहीण योजना सुरू झाली. आता काही लोक म्हणतात, अफवा पसरवतायत विरोधक, लाडकी बहीण योजना आता काय बंद होईल. पण मी तुम्हाला सांगतो, तुमचा हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे.